शाला बोला मागे मागे येत होता म्हणते. आपण शेठजी तुम्ही बाप आपल्या पोराचे अहो तुम्हीच पोराला कसं काय घाबरताय? शाला छोकरा जवान झाल्याने बाबा सारखा 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 माझ्यावरती नजर टाकतो ना. बाई शाला तुझ्या आणि माझ्या घुसडगु त्याला माहीत होऊशी गेला. मी काय म्हणते शेठजी पोरगा जवान झाला ना आता त्याचं लग्न का लावून देत नाही तुम्ही? शाला त्याला कोण छोकरी देते? कोण छोकरी देते? शाला तू देते का? काय म्हणाला? तू छोकरी देते का? माझी पोरगी माझी पोरगी तुमच्या पोरासोबत लग्न शक्यच नाहीये. माझी पोरगी गरम आहे गरम. एकदा का गरम झाली ना तर कोणाच्या बापालाही ऐकत नाही. आणि माझी पोरगी तर तुमच्या पोरासोबत लग्न करू शकत नाही. चान्सच नाही हो. गरम आहे? जास्त गरम आहे? खूप गरम आहे. तुला काय वाटते शाला माझ्या पोरगा नरम आहे? शाला तो बी गरम आहे. अरे बाबा जास्त गरम आहे. हा शाला त्याच्या डोका खराब झाला ना कोणाच्या बापाला नाही पेला होते. हा एवढा गरम आहे. तरी पण सांगते शाला नंदाबाई तुला लागवड परत पिशाद देते. तुला पिशाद देते लागते तेवढं पिशाद देते. शाला तुझी छोकरी माझ्या छोकराला दे ना बा. तुम्ही एवढा आग्रह करता तर विचारून बघते. शाला जल्दी विचार. अगं ये नाही बाहेर ये बघू. आले काय 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 येते ती बाहेर येते. अगं ये आवाज दिला काही? हो का बेटा मी तुला आवाज दिला. मला सांग तू यांच्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस ना? काय ए शेटजी आणि या नंतर माझ्या घरी एक पाऊलही टाकायचं नाही. शाला 2 पाऊल चालते. अहो शेठजी काय चाललंय? शाला गरम आहे. हो गरम आहे. शाला शांत डोक्याने विचार करणे बाबा कशाला चिडचिड करते. नंदाबाई आज मी थोडा पिशा देते शाला पटवून तर बघ बा. विचारते अगं नाही इकडे हे बघ मी काय म्हणते. नयन लग्नासाठी तयार आहे. अरे वा 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 छान 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 छान. आपण शेठजी तुमच्या पोराला काही काम धंदे करता येतात की नाही? काबात बोलते तू. शाला सगळं काम करते. हा सगळं काम करते. अरे शाला धुलो आदळत होते. शाला रेटू होते. अरे बाबा सगळं काम करते आणि महत्वाचं सांगते शाला जेवण बी करता येते. खूपच महत्वाचं सांगितलं. शाला मला लंबवली बाबा. आता लंबवली बाबा. तुम्ही बसा मी आले. काय करताय? बसा. शाला तू बी बस. खुर्चीवर बसा. अगं तुझा गजरा किती छान दिसत आहे ना. मी पुढच्या वेळी आणखी तुझ्यासाठी तुझा बापू नाही आला इकडे. तुम्ही माझ्या आगी ओतली आहेस का? आणि निटला म्हणून आलो. सांग आला का? नाही आला. उद्या पाय मला बापू बिघडला व जास्त शहाणपणा करू नको. तुम्ही आता आणपणा करू नको. माझ्या साधा उद्या बापूला तू फसवलीस. वाला वाणीला गजला लावून येत होती तर माझ्या बापूवर मला होती. आता आव नको मारू सोडून रे. तुम्ही आई आहे का माझी आई हो म्हटलं का? बुंडऱ्या, मिशीच्या माणसा
बापरे एवढी आधी आहे बे तेल नाही दुनुम लैलाला अंबर महिला ए, कारखाना घुबडा. बोलणं कसं थोबड पडेल तुझं. बापरे नको मारू सुंदरे जास्त बोलणं कसं सांगून ठेवते. अगा आला मोठा तिथं. आईने सुंदरे तू तू काय करणार आहेस? माझ्या बापूले तर भेटू दे मुतवतो ना धागीत मुतवतो तुला नाही म्हणलो माझ्या बापूले मुतवतो म्हणलं हलकट मेला. एवढंच वाटेल तुला की जा घरात जाऊन बघ बाबा कुठे आहे. पाहतो ना चौकशी करतो ना आला मोठा माझ्या झिपऱ्या कुठला. मेला देतो थंडी वाटते ना. तुम्ही काऊन आया टिपून निघतो आवा आ? नाही दोघा माली टिपून काऊन आवा आणलं आम्हाला थंडी लागते. अंडी लागते तर मग बोतली काऊन वागलं बोत्री पांघरून आता चादर पांघरू. तुला काय करायचं रे? आता पांगल नाही तर बोतली पांगल नाही तर पुरा घोंगला पांगल आता आहे तुम्ही अळू अळू ओतली होत नाही माझी सवय होत आहे तुम्हाला आपल्याला बोलू नको. हा सांगून ठेवते. अगा तुझे मिशीत काढून टाकीन. पुन्हा आपणला मिळते एक थोडा काढशील आपण तोंडाला लागलं बेकार आहे. इकडून लोक येईल कोणी यांना फळकवा तुझा तर झिपऱ्या बुंडऱ्या पतळ्या. नको म्हणून म्हणले का माता हल्लते मग आणलं मूर्ती आहे मूर्ती हो गणपतीची. आणल्या जपानवरून. जपानची मूर्ती मौल्यवान असली पाहिजे ऐकतो मला हात लावू नकोस. का पाहिलं हा? लोक लाव साड्या आंघोळ करून आलास का? हा? देवाच्या मूर्तीला हात लावतोस. आंघोळ करून आलास? हा? साड्या अजूनपर्यंत स्थापना व्हायची. हात लावायची नसती. आपला करणार आवा हा? नाही आपला कधी करणार आवा म्हणलं स्थापना अंधाला करता का उजेडात करता उजेडत करणार आहे. करल तेव्हा करल आवद्याला हा? आवद्याला मूर्ती ओला दुरून बघ. तुला ऐकतो ना मूर्तीच आहे ना? मग? म्हटलं तर तुला. इकडून पकडलं नाही हा. आता त्यांच्या करून आणले आता म्हटलं मात आता मला आता मूर्ती हा? लोक म्हणलं तू लोक म्हणलो आगे तू काय बाय आता पेनी अंडा इतको जास्त बोलू नकोस. शहाण्या. पतळ्या काहीतरी चांगलं बोलायचं काही समजत नाही तुझं. नेहमी ओतला म्हणजे पतळ्या कुठला. जय देव हनुमंता वायू अंजनीच्या सुतार वाडी तो राया रामाच्या दूता जय देव हनुमंता. जय देव हनुमंता वायू